जनतेच्याच पैशातून जनतेला देत आहेत आणि कुठलंही साहित्य वाटप करणार, आनंदाचा शिधा देणार महाराष्ट्र सरकारकडून, त्याच्यानंतर रिकाम्या पिशव्या वाटणार, त्याच्यावर प्रधानमंत्र्याचा फोटो लावणार. हे कशासाठी? हा प्रचार नाही तर काय? म्हणजे शासकीय पैशातून त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करणं हे अत्यंत धोकादायक आहे मतं घेण्यासाठी. म्हणजे साडी दिल्यानं महिलांचं बळकटीकरण तर पहिल्यांदा ऐकलं मी. 6,000 रुपये किसान सन्मान निधी अंतर्गत दिले जातात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खिशातून सरकार काढून घेते. नमस्कार, मी नरेश बोपचे, सत्य को जाणून न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि पुन्हा आपल्यासोबत आहेत गडचिरोली चिमूर क्षेत्राचे इंडिया अलायन्स काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव क्रिसान. सर्वात अगोदर आपले सत्य को जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. साहेब, प्रश्न असा आहे की त्या भाजपा आणि मोदी सरकारकडून प्रचार करण्यात येत आहे की शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे महिलांना साड्या देण्यात आले, फ्री राशन देण्यात येत आहे. अशा अनेक योजना आहेत, ते सांगत आहेत लोकांना आणि त्या योजनेच्या माध्यमातून ते मतदान मागत आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला असं सुद्धा बघायला मिळत आहे की जसे गोंदिया भंडाऱ्याचे खासदार आहेत सुनील मेंढे यांना गावातून हाकलण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अशोक नेते यांच्या विषयीसुद्धा चर्चा करण्यात येत आहे की ते 10 वर्ष या ठिकाणी आले नाही. तर अशामध्ये ते फक्त मोदीजी यांच्या नावावर मतदान मागत आहेत, कारण त्यांनी जे आहे फ्री राशन दिला आणि 6,000 रुपये वर्षाला दिला. तर त्याबद्दल काय म्हणाल? 6,000 रुपये किसान सन्मान निधी अंतर्गत दिले जातात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खिशातून सरकार काढून घेते. खताच्या किमती दुप्पट झाल्या, कीटकनाशकाच्या किमती वाढल्या, बियाण्यांच्या किमती वाढल्या आणि मशागतीचा खर्चसुद्धा वाढलेला आहे. कारण की ट्रॅक्टरनी मशागत करायची असेल तर डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असल्यामुळे आता जो पूर्वी 600-700 रुपयाला 1 एकर प्रति एकर नांगरणी वखरणी व्हायची, त्याला आता 1,000-1,200 रुपये लागतात. म्हणजे दुप्पट रेट झालेला आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ जास्त झाली, परंतु फक्त 6,000 वर्षाला देतात. पण वर्षाचं जर गणित केला शेतकऱ्यांना जेवढी लागत लागलेली आहे तर त्याच्यामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या खिशातून 10,000 रुपये काढून घेते आणि त्याच्यातूनच 6,000 रुपये परत करते. अशी खरी परिस्थिती आहे. 5 किलो फ्री राशन मिळते. फ्री राशन जे देत आहेत ते एक लालच आहे लोकांसाठी. कारण की काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणलेला होता मनमोहन सिंगच्या वेळेस. अन्न सुरक्षा कायद्यामध्ये त्यांना 35 किलो धान्य मिळत होतं, कमी रेटमध्ये, एकदम अत्यंत कमी याच्यामध्ये. 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ आणि सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. परंतु यांनी त्याच्यामध्ये घट केली आणि 5 किलो फ्रीमध्ये देण्याचं ठरवलं. आता 5 किलो फ्री, कारण की लोकांना काहीतरी आमिष दाखवायचं आहे, लोकांना लालच दाखवायचं आहे, लोकांना प्रलोभन दाखवायचं आहे, जेणेकरून त्या भरोश्यावर हे मतं मागतात. अशा प्रकारचा रेवडीबाट कार्यक्रम यांच्याकडून चालू आहे. एवढंच नव्हे तर या राशनच्या दुकानातून या लोकांनी साड्यांचं पण वाटप केलं निवडणुकीच्या तोंडावर. कशासाठी? प्रलोभन, मतं घेण्यासाठी. म्हणजे साडी दिल्यानं महिलांचं बळकटीकरण तर पहिल्यांदा ऐकलं मी. साडी दिल्यानं होतं की त्यासाठी योजना राबविल्यानं बळकटीकरण होतं की त्याचं संरक्षण केल्यानं बळकटीकरण. महिलाचं संरक्षण हे करू शकत नाहीत. मणिपूरमध्ये 2 आदिवासी महिलांची विडंबना करून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची नग्नधिन काढण्यात आली. तेव्हाही कुठं गेले होते? त्याबद्दल तर प्रधानमंत्री, गृहमंत्री अवाक्षर बोलत नाही, तिथले मुख्यमंत्री अवाक्षर बोलत नाही आणि महिलेची विडंबना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही त्यांना. असं अनेक घटना घडत असतात. परंतु या ठिकाणी फक्त महिलांना साडी वाटून त्यांना असं वाटतं की आम्ही महिलाचं सक्षमीकरण करतो. ही अत्यंत चुकीची बाब आहे, चुकीचा त्यांचा समज आहे. लोकांना आता समजून चुकलेलं आहे की असंच प्रलोभन शासनाच्याच पैशातून जनतेच्याच पैशातून जनतेला देत आहेत आणि कुठलंही साहित्य वाटप करणार, आनंदाचा शिधा देणार महाराष्ट्र सरकारकडून, त्याच्यानंतर रिकाम्या पिशव्या वाटणार, त्याच्यावर प्रधानमंत्र्याचा फोटो लावणार. हे कशासाठी? हा प्रचार नाही तर काय? म्हणजे शासकीय पैशातून त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करणं हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे आपले इनडायरेक्टली असं बोलणे आहे की शासनाच्या निधीच्या माध्यमातून ऐन आचारसंहितेच्या समोर थैले वाटणे, मोदीजीचे फोटो लावणे हे कुठेतरी आपल्या सत्तेचा दुरुपयोग आहे. सत्तेचा दुरुपयोग आहे आणि त्याच्यामध्ये आचारसंहितेसुद्धा भंग आहे आणि निवडणूक आयोग याच्याकडे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. कारण की निवडणुकीच्या तोंडावर
काही वेळ तर आचारसंहिता लागल्यावर सुद्धा ह्या लोकांनी केलेलं आहे वाटप, मच्छरदाण्या वाटप केल्या, त्याच्यातून साड्या वाटप केल्या. आपल्यासोबत होते गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया अलायन्स काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान, आणि त्यांनी काय सांगितले ते आपण बघितल्याच आहात. तर अशाच बातमी करता सत्यगोजान न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.